भारताचा पाकिस्तानवर दणदणीत विजय पाहायला मिळतोय। एकाच आशिया चषकामध्ये भारताने तिसऱ्यांदा पाकिस्तानला लोळवलेला आहे। आशिया चषकामध्ये टीम इंडियाने पाकिस्तानला धूळ चारली आहे आणि भारतानं आशिया चषकावरती आपलं नाव जे आहे ते कोरलेलं आहे। संपूर्ण भारतामध्ये आता जल्लोष केला जातोय। ही दृश्य आपण पाहतो आहोत। क्रिकेट प्रेमी जे आहेत ते जल्लोष करताना इथं पाहायला मिळत आहेत। आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय पाहायला मिळतोय। पाकिस्तानने जवळपास 146 धावांचं आव्हान जे आहे ते भारतासमोर दिलेलं होतं, परंतु भारताने हे आव्हान मोडीत काढत आता संपूर्णपणे जे आहे ते या आशिया चषकावरती आपलं नाव कोरलेलं आहे आणि पराभवाची धूळ जी आहे ती पाकिस्तानला चारल्याचं पाहायला मिळतंय। आशिया चषकामध्ये आता भारतीय क्रिकेट संघ जो आहे तो जिंकलेला आहे आणि नागपूरमध्ये क्रिकेट प्रेमींचा हा जल्लोष आता आपल्याला पाहायला मिळतोय। मोठ्या प्रमाणावर क्रिकेट प्रेमींकडून हा जल्लोष केला जातोय। पाकिस्तानला आशिया चषकामध्ये आता धूळ जी आहे ती भारतानं चारलेली आहे। आशिया चषकामध्ये टीम इंडियाचा दणदणीत विजय झालाय। आशिया चषक स्पर्धेमध्ये भारत पाकिस्तानची आज जी आहे ती संपूर्ण अंतिम सामना जो आहे तो भारत पाकिस्तानमध्ये खेळवला गेला आणि त्यानंतर क्रिकेट चषकाच्या या आशिया चषकामध्ये जो अत्यंत आशिया खंडासाठी महत्त्वाचा मानला जातो, आशिया चषकामध्ये आशिया खंडेतले तर आपले प्रतिनिधी सुनील ढगे देखील आपल्यासोबत नागपूरवरनं जे आहेत ते जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे मागच्या 3 मॅचेसमध्ये भारतानं पाकिस्तानला पराभव जो आहे तो पाकिस्तानचा केलेला आहे। नागपूरमध्ये कसा जल्लोष आहे, कारण की अखेर आशिया चषकामध्ये भारतानं आपलं विजयाची जी मुहूर्तमेढ आहे ती कायम ठेवलेली आहे। सचिन, नक्कीच आपण नागपूरचा जल्लोष आपण या ठिकाणी बघू शकतो आहे की पाकिस्तानला तिसऱ्यांदा भारताने हरवल्यानंतर या ठिकाणी जो जल्लोष आहे तो नागपूरकर मोठ्या प्रमाणात जल्लोष साजरा करत असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। हातामध्ये तिरंगा घेऊन आणि भारत माता की जयचा जयघोष जो आहे तो या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो आहे। मोठ्या प्रमाणात युवक वर्ग जो आहे तो रस्त्यावर उतरल्याचं चित्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आणि जल्लोष केला जातो आहे। एकंदर जर आपण या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी जल्लोष केला जातो आहे। पाकिस्तानला तिसऱ्यांदा भारताने हरवलं, त्यामुळे काय तिलक वर्मा आज जो खेला है पारी, ऐसा पाकिस्तान वालों को जाके जुड़ा है सब चीजों के लिए। जीत गई इंडिया, जीत गए। सुनील जी, आपल्या सोबत तुम्ही असेच जोडलेले राहा आपल्या सोबत। तर आपल्या सोबत क्रीडा पत्रकार संजय परबजी जोडले गेलेले आहेत। खरं म्हणजे हा संपूर्ण खेळ तुम्ही पाहिलेला आहे। आशिया चषकामध्ये भारतानं आता तिसऱ्यांदा पाकिस्तानला धूळ चारल्याचं पाहायला मिळतंय। आजची मॅच कशी झालेली आहे, कसं विश्लेषण करा? नाही, हा जो सामना आहे तो खरं तर भारताने हा सामना सहज जिंकला पाहिजे होता, पण काय आता पाकिस्तानला 2दा धूळ चारल्यानंतर तिसऱ्यांदा जेव्हा आपल्या समोर आले तेव्हा काही टॅक्टिक्स घेऊन ते आले होते। विशेषतः बॅटिंगच्या बाबतीत त्यांची बॅटिंग हा काही ह्याचा विषय नाहीये, म्हणजे त्यांची किती ताकद आहे हा बॅटिंग कधीच पाकिस्तानचा विषय नव्हता। त्यांची ताकद आहे ती त्यांच्या गोलंदाजीत आहे पाकिस्तानची, आणि आजही नाही कालही ती तशीच होती। इम्रान काळात असू दे, वसीम अक्रमच्या काळात असू दे, वकार युनुसच्या काळात असू दे, आताही त्यांची ताकद होती ती गोलंदाजीत होती आणि ती त्यांनी आता दाखवून दिली की त्यांनी त्यांच्या पेसमध्ये, त्यांच्या ज्या बॉलिंगच्या व्हरायटीजमध्ये त्यांनी बदल केले, काही स्लोअर्स टाकले, स्पिनरचा चांगला वापर केला आणि त्यामुळे ह्यांना ती मॅच आवाक्यात आली। आणि भारताची जी स्ट्रॅटेजी आहे ती सुरुवातीपासून अभिषेक शर्मा मारणार आणि गिल थोडं हे करणार, उभा राहणार, अशी ती स्ट्रॅटेजी होती। पण अभिषेक शर्मा सकट गिल आउट झाला, सूर्यकुमार आउट झाला आणि नंतर सॅमसन सुद्धा आउट झाला, त्यामुळे भारताच्या संघावर प्रचंड दबाव आला। भारताला हे अपेक्षित नव्हतं, भारताची बॅटिंग अशी होईल अपेक्षित नव्हती। त्यांनी ते स्लोअर वनचा, विशेषतः ऑफस्टंपच्या बाहेर मारा करण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे भारतीय हे पटापट आउट होत गेले आणि त्यामुळे दबाव हा भारतावर आला। पण भारताची विशेषता काय आहे, जशी पाकिस्तानची ताकद ही त्यांच्या गोलंदाजीत आहे तशी भारताची ताकद ही त्यांच्या फलंदाजीत आहे आणि त्यामुळे संजू सॅमसन जरी आउट झाला तरी तिलक वर्मा एका बाजूला होता, शिवम दुबे येणार होता। विशेषतः रिंकू सिंगला त्यांनी मागे टाकून शिवम दुबेला पुढे आणला, त्याच्या उंचीचा फायदा करून घेतला। ती चाल भारताची बरोबर ठरली आणि त्या दोघांनी जी काही पार्टनरशिप केली त्यामुळे भारताचा विजय आवाक्यात आणला। आणि तुम्ही बघत असाल की शेवटच्या टप्प्यामध्ये जेव्हा भारताला असं वाटलं की आपला विजय आवाक्यात येईल
तेव्हा 3-4 षटकं बाकी होती, तेव्हा त्यांनी मारायला सुरुवात केली आणि तो त्यांचा जो डाव होता भारताची शेवटच्या 4-5 षटकांकडे विकेट पडल्या होत्या, त्यामुळे त्यांचा तो जो हे होता प्लॅन होता तो सक्सेस विषय आला आणि 6 फूट जवळपास 5 इंच उंच असलेल्या शिवम दुबेला रिंकू सिंगच्या पुढे पाठवण्याचा जी डावपेच होते गौतम गंभीरचे ते यशस्वी ठरले आणि त्याचा फायदा भारताला झाला. तोपर्यंत तिलक वर्मा सेट झाला होता आणि तुम्ही बघितलात शेवटच्या ह्याच्यामध्ये रिंकू सिंग आला तरी म्हणजे हा आउट झाला, शिवम दुबे आउट झाला तरी रिंकू सिंग आल्यावर भारतावर दबाव नव्हता, कारण त्यांना माहिती होतं की तिलक वर्मा तिथे आहे आणि तेच तिलक वर्माने दाखवून दिलं तुम्हाला. धन्यवाद संजयजी या संपूर्ण सविस्तर सखोल विश्लेषणासाठी. तर आताच्या घडीची आपण महत्त्वाची बातमी पाहतो आहोत. आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारताचा दणदणीत विजय झालेला आहे. पाकिस्तानला जो आहे तो नमवलेला आहे भारतानं पुन्हा एकदा. आपले प्रतिनिधी वैभव घाग मुंबईतून आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, कशा पद्धतीचा जल्लोष क्रिकेट प्रेमी करतायत, कारण की आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवलाय. सचिन सर अगदी बरोबर आहे. तुम्ही पाहू शकता मी आता हे चेंबूरच्या सह्याद्री मैदानाजवळ आणि तिथे एक मोठी स्क्रीन लावण्यात आलेली आहे. आज इंडियानं पाकिस्तानला ते अक्षरशः धूळ चाललेली आहे आणि इथं फटाक्याच्या आतषबाजी करत ते जे तरुण आहेत त्यांनी जल्लोष केलेला आहे, मोठ्या प्रमाणात जल्लोष केलेला आहे. त्याचबरोबर जे तरुणाई आहे ते इथे नाचत डान्स करत आहेत आणि त्याचबरोबर जो उत्साह म्हणतात जी मॅच पाकिस्तानबरोबर मॅच असल्यानंतर इंडियाचा हा उत्साह हा वेगळाच असतो, त्याचप्रमाणे इथे तुम्ही पाहू शकता आणि त्याचप्रमाणे जो जल्लोष आहे तो इथं साजरा केला जात आहे. फटाक्याची आतषबाजी त्याचबरोबर डीजे सुद्धा लावण्यात आला होता आणि तरुणाईने मात्र सर इथं मोठ्या प्रमाणात हा जल्लोष हा इथे साजरा केलेला आहे. सचिन सर, आशिया चषकाच्या फायनलमध्ये भारतानं दणदणीत विजय मिळवलेला आहे. जसप्रीत बुमराह, चक्रवर्ती आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी 2 विकेट्स घेतलेला होता. पाक विरुद्धामध्ये कुलदीप यादवला सर्वाधिक 4 विकेट्स मिळालेल्या होत्या. आशिया चषकामध्ये टीम इंडियानं पाकिस्तानला आता धूळ चारली.